आनंदपूर गाव खूप संपन्न गाव होतं. इथे बरेच लोक शेतकरी होते. या गावात एक लोहार होता, गोपी. गोपी पायाने अपंग होता. तो त्याच्याच घरात बसून त्याच्या बायकोच्या मदतीने लोखंडाची हत्यारं बनवत असे. अगं सरिता, वारा चालू दे. आले. अशा प्रकारे सरिता वारा घालून आग वाढवत असे आणि गोपी हातोड्याने कुटून कुटून लोखंडाची हत्यारं बनवत असे. बाबा बाबा, काही लोक आलेत हत्यारं घ्यायला. त्यांना आत पाठव बाळा. मंदिराने त्या दोघांना आत पाठवलं. गोपी दादा, मला एक मजबूत हल पाहिजे आहे. मला एक नांगर, फावडा, खुरपा आणि एक चमचा हवाय आणि एक कुऱ्हाड सुद्धा. हो हो, माझ्याकडे सगळं आहे. तुम्हाला ज्या आकाराचे सामान हवे असेल ते तुम्ही पसंत करा. गोपी, ते हल कितीचे? तसा तो 1000चा आहे, पण तुम्हाला जे योग्य वाटेल ते मला मान्य आहे. मी याचे 800 रुपये देईन. मला पण या 5 गोष्टींचे भाव सांग बरं. यांचे पण 1000 रुपये झाले. मी 900 रुपये देईन. चालेल मला. दोघांनी गोपीला पैसे दिले आणि हत्यारं घेऊन गेले. गावातले बरेचसे लोक गोपीकडेच हत्यारं घ्यायला येत असत. हळूहळू काळ पुढे गेला. प्रगती झाली आणि आता शेतासाठी हत्यारं नाही तर मशीन्सचा वापर होऊ लागला. ट्रॅक्टर, कटिंग मशीन आणि आता गोपी लोहारचा धंदा मंद पडला. आता कोणीही शेतकरी त्याच्याकडे हत्यारं घ्यायला येत नसे. अगं मंदिराची आई, या महिन्यात आपले एक तरी हत्यार विकले जाईल असं वाटत नाही. अशाने तर जगणंच कठीण होऊन जाईल. एक तर देवाने मला अपंग असं करून ठेवलेलं आहे, त्यावर आता ही मंदी. हत्यारं विकली जात नाहीत कारण हत्याराची जागा मोठमोठ्या मशीन्सने घेतलीये. आपण हत्याराच्या जागी काही वेगळं विकलं तर? पण आपण आता काय विकू शकतो? मी तर एक लोहार. लोखंड ठोकण्याशिवाय मला काय येतं? लोखंडाची भांडी. आपण लोखंडाची भांडी बनवू शकतो. लोखंडाची कढई, सांडशी, तवे या सगळ्याचा वापर होतो ना? हो, मी असा विचारच केला नाही. आजपासून मी हत्यारांऐवजी भांडी बनवेन. ठीक आहे, आणि आम्ही सगळे तुमची मदत करू. अख्खं कुटुंब लोखंडाची भांडी बनवण्यात मदत करू लागलं. एका बाजूला लहान मंदिरा जोरात वारा घालत होती आणि नंदन लहानशा हातोड्याने लोखंड ठोकत होता. दुसरीकडे सरिता आग वाढवत होती आणि गोपी लोखंड ठोकत होता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत या सर्वांनी न थांबता काम केलं आणि संध्याकाळी त्यांच्या समोर ढीगभर लोखंडाची भांडी होती. ही भांडी किती सुंदर आहेत. आधी ही विकली जाऊ देत, मग मी तुझ्यासाठी ही नवीन भांडी बनवून. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सरिताने घराच्या बाहेर काही भांडी लटकवली. आई, तू हे काय करतेस? लोकांना कसं कळणार की आपण लोखंडाची भांडी बनवतो? म्हणून बाहेर लावून ठेवते, म्हणजे लोकांना दिसेल आणि ते भांडी घ्यायला घरात येतील. वा आई, तू तर खूप हुशार आहेस. आहे तर. आता चला आणखी भांडी बनवू. कालच्या सारखेच पुन्हा एकदा ते कामाला लागले. काही वेळाने 2 बायका तिथे आल्या. अगं सरिता, तुम्ही लोक लोखंडाची भांडी पण विकतात का? हो हो ताई, बघा अगदी मजबूत लोखंडाची भांडी. ही बघा, ही कढई छान आहे. काय भाव आहे याचा? 100 रुपये. बस ठीक आहे, मला ही कढई दे. अगं पण मी ही कढई घेतली आहे ना. वहिनी, माझ्याकडे अशा 2 कढया आहेत. तुम्ही दोघी एक एक घ्या. आता कसं? नाहीतर आज उगाचच आमचं विनाकारण भांडण झालं असतं. दोन्ही बायकांनी 100 रुपये दिले आणि कढया घेऊन निघून गेल्या. तुम्ही जास्त पैसे सांगू शकता. माहित आहे, पण या भांड्यांच्या व्यवसायात आपण नवीन आहोत. सुरुवातीला स्वस्त विकूया, तेव्हाच ते लोक आपल्याकडे येतील ना. हो आई बाबा, चांगली गोष्ट ही आहे की आपली लोखंडाची भांडी विकली जाऊ लागली. हो. चौघेही खुश होते की त्यांची लोखंडाची भांडी विकली जात होती. आज चौघांनी दुप्पट उत्साहात भांडी बनवायला सुरुवात केली. पुढले काही दिवस त्यांची भांडी घ्यायला कुणीच आलं नाही. मला कळत नाहीये
की आपली लोखंडाची भांडी घ्यायला कोणीच का येत नाहीये? कारण कोणाला माहितीच नाही की आपण लोखंडाची भांडी विकतो. बऱ्याचशा बायका सामान आणायला बाजारात जातात. त्यांना कसं कळेल की आपण घरात भांडी विकतो आहोत म्हणून? मग आता आपण काय करायला हवं? जर ग्राहक आपल्यापर्यंत पोहोचू शकत नसतील तर आपण ग्राहकांपर्यंत पोहोचायला हवं. म्हणजे उद्यापासून मी ही सगळी भांडी बाजारात घेऊन जाईन. मला खात्री आहे आपली भांडी नक्की विकली जातील. पण सरिता, तू हे सगळं एकटी कशी काय करणार? एकटी कुठे? माझ्यासोबत मंदिरा आणि नंदन आहेत ना, ते मला मदत करतील. मंदिरा घरी राहून तुम्हाला मदत करेल आणि नंदन माझ्यासोबत भांडी विकेल. जसं तुला योग्य वाटेल. दुसऱ्याच दिवशी लोखंडाच्या भांड्यांची टोपली डोक्यावर घेऊन सरिता आणि नंदन बाजारात गेले आणि इथे ते भांडी विकू लागले. लोखंडाची भांडी, मजबूत भांडी, कढई, तवा, सांडशी हवे ते घ्या. लोखंडाची भांडी ऐकून अनेक बायका त्यांच्या जवळ आल्या. हा तवा कितीचा? 200चा. खूपच मजबूत तवा आहे आणि आकारानेही मोठा आहे. काही कमी होणार नाही का? तुम्ही 180 द्या. त्या बाईने तो तवा विकत घेतला. मला ती मोठी कढई दे. बायका ठोकून भांड्यांची मजबूती चेक करत होत्या आणि थोडा मोलभाव करून सरिताला पैसे देत होत्या. नंदन सगळे पैसे गोळा करू लागला. एक एक करून त्यांनी बनवलेली सगळी भांडी विकली गेली आणि नंदनचा खिसा नोटांनी भरून गेला. आई, हे बघ. सरिताच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. दोघे मायलेक घरी आले आणि नंदनने नोटांचं बंडल आणि रिकामी टोपली बाबा आणि मंदिराच्या जवळ ठेवली. हे बघा बाबा, सगळं विकला गेलं. पैसेच पैसे. अरे वा. मी म्हंटल होतं ना, बाजारात सगळं विकले जाईल. उद्यापासून आम्ही दोघे जास्त भांडी घेऊन जाऊ. बाजारात लोखंडाच्या भांड्यांची खूप मागणी आहे. ठीक आहे, ठीक आहे, घेऊन जा. माझ्याकडेही तुझ्यासाठी काहीतरी आहे. काय? ते बघ. सरिताने जेव्हा किचनकडे पाहिलं तेव्हा तिची सगळी भांडी बदलली होती, नवीन लोखंडांच्या भांड्यांनी. अरे वा, तुमच्या लक्षात होतं? कसं लक्षात राहणार नाही? आता लवकर जा आणि नवीन भांड्यात काहीतरी गोड कर. करते. सरिताने त्या नवीन लोखंडाच्या भांड्यात शिरा केला आणि सर्वांनी आनंदाने खाल्ला. मग हे असंच चालू राहिलं. गोपी भांडी बनवायचा आणि सरिता ते विकायला जायची. अशा प्रकारे सर्वांनी मिळून या कुटुंबाच्या अडचणी दूर केल्या. आता या कुटुंबाला पैशांची कमतरता नव्हती आणि यापुढेही कधीच नसेल, कारण त्यांना कळलं होतं की संकट समयी एकत्रपणे सामना करूनच संकट घालवू शकतो.